तर खासदार संजय राऊतांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत? पत्रातून हा सवाल विचारण्यात आलाय। राऊतांनी शहांना लिहिलेल्या पत्रात काय ते पाहूया। राष्ट्रीय सुरक्षा आणि वैयक्तिक स्वातंत्र्यासंदर्भातील विशिष्ट कारणासाठी पत्र लिहित आहे। 21 जुलैला अधिवेशन सुरू झालं। सकाळी 11 वाजता जगदीप धनखडांनी कामकाज सुरू केलं। अधिवेशनादरम्यान ते सामान्य दिसले आणि अधिवेशनाचे संचालन केलं। अधिवेशनादरम्यान त्यांची प्रकृती ठीक होती। संध्याकाळी 6 नंतर आरोग्याच्या कारणास्तव पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा करण्यात आली। 21 जुलैपासून उपराष्ट्रपतींबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही। उपराष्ट्रपतींना नेमकं काय झालं, कुठे आहेत याचे सत्य जाणून घेणं देशाला पात्र आहे। धनखड यांना त्यांच्या निवासाने ठेवण्यात आलं, ते सुरक्षित नसल्याचं वृत्त आहे अशी अफवा पसरते। राज्यसभेतील सहकारी कोर्टात हेबियस कॉर्पसची रिट याचिका दाखल करण्याचा विचार करत आहेत। कोर्टाचे दरवाजे ठोठावण्यापूर्वी तुमच्याकडून माहिती घेणं शहाणपणाचं मानलं। मला आशा आहे की तुम्ही माझ्या भावना समजून घ्याल आणि धनखडांबाबत खरी माहिती द्याल। त्यांच्याशी किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांशी कोणताही संवाद झालेला नाही, ही गंभीर चिंतेची बाब आहे।